हॅलो हॅलो अरे काय करतो हॅलो हॅलो श्रीमान योगी जाणता राजा बिरुदावण्या ताटमानेनं जगायला शिकवणारा तेजस्वी सूर्य सह्याद्री चला तम शिवप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि तमाम मान्यवरांचं आणि तमाम प्रेक्षक वर्गाचं त्या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि निश्चित बोलू या सामन्याकडे. सामना आपण पाहू शकाल आयोजक या ठिकाणी आपण खेळताना पाहू शकता आणि विपक्ष संघाचा जर विचार केला तर पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपल्याला खेळ करताना मैदानावरती पाहायला भेटतील. तर हिमालयन पोलीस कर्मचारी संघाचा एक प्रतिनिधी 12 प्रतिनिधी आपण या मंचावरती, कारण की प्रत्येक खेळाडूचं नाव आम्हाला माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर सन्माननीय राहुल देशमुख यांना विनंती करण्यात येते की या आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चित सामन्याची नाणेफेकी झाली होती. आयोजकांनी नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय आणि फलंदाजीचं आमंत्रण पोलीस कर्मचाऱ्यांना आपण पाहू शकता. तर या आपला 12 प्रतिनिधी. तर गोलंदाजीचा जर विचार केला तर अंकुश नेरुळकर यांनी या पूर्ण स्पर्धेचा मी म्हणेन भार आपल्या खांद्यावरती घेतला होता आणि पूर्णपणे त्यांची मेहनत मी म्हणेन या ठिकाणी रंगाला येते, फलाला येते आणि एक सुंदर अशी शृंखला आपण संपन्न होताना पाहतोय. रुपेश नेरुळकर यांच्याकडनं अंकुश तडी 3 जर विकेट प्राप्त केले, 1 विकेटसाठी 500 रुपये. निश्चित पारितोषिक मोठं आलंय पारितोषिक, कारण की प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश नेरुळकर यांच्याकडनं आलेत. तर पहिलाच चेंडू मात्र स्वर भेटलाय गोलंदाज अंकुशनं. धावसंख्येचा जर विचार केला तर अतिरिक्त धावसंख्येने या ठिकाणी मात्र खातं खुलं केलंय या पोलीस कर्मचारी संघानं. तर या आपला 12 प्रतिनिधी या आमच्या संयोजन कक्षामध्ये पाठवा, कारण की खेळाडूंची नावं आम्हाला या ठिकाणी माहिती नाहीत. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर फेकला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्वरित सफलता प्राप्त केली आणि 500 रुपयाचं पारितोषिक मी म्हणून गमावले गोलंदाज आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देवदास नेरुळकर यांच्याकडनं पारितोषिक आलंय आणि रुपेश नेरुळकर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि मी म्हणेन पारितोषिक कमावलंय, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर एक सफलता ह्या मागील चेंडूवरती प्राप्त केली गोलंदाज अंकुश नेरुळकर या गोलंदाजानं. गोलंदाजी ह्यावेळेस मात्र प्रहार केला जातोय, चेंडू येतो तो डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर, खणखणीत असा षटकार आणि एक विकेट आल्यानंतर एक दमदार षटकार दाखवलाय आणि निश्चित धावसंख्येला आकार देण्याचं काम आपण पाहू शकता. हॅलो, नक्कीच अतिशय चांगला षटकार आलाय, पण साहेब बाला कुठे दिसत नाहीये मैदानामध्ये. हा तिकडे आहे का? निश्चित शॉट खेळण्याच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आमचे विश्वास पाटील समालोचनाचं ज्याने काम सातत्याने 4 दिवस केलं, मात्र आज आपण त्यांना मैदानात खेळताना पाहतोय. या दरम्यान बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव 1 विकेट दिली जाते. धावसंख्या धावपळकावरती 9 धावा.
पहिलं षटक 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज अंकुश नेरुळकर या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाजांचा जर विचार केला तर पहिला गडी बाद झाला, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती हा चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू खाली, मात्र झेल गॅदर करू शकला नाही. मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय हा क्षेत्ररक्षक. आणि तोपर्यंत रजत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहिला. मात्र 2 धावा लाभतात या पोलीस कर्मचारी संघाला. आणि सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. गोलंदाज अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. हा चेंडू बॅट चिकडा यष्टीरक्षकाला देखील भेट केलाय. मात्र आमचे विश्वास पाटील या ठिकाणी तैनात होते. शॉट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. ही सिंगल या धावसंख्येवरती मात्र रोख लावली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 11 अशी एक शांत मात्र संयमी सुरुवात ह्या पोलीस कर्मचारी संघाकडनं आपण पाहतोय. जर सामन्याचा विचार केला तर 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. आणि P1चं पहिलं षटक ह्या ठिकाणी संपन्न झालंय. दोन्ही संघाच्या बाजूनं चांगली सुरुवात, एकीकडे एक सफलता प्राप्त केली होती गोलंदाजांना. मात्र फलंदाजांचा विचार केला तर एक दमदार षटकार दाखवला आहे फलंदाजांनी देखील. आणि आतापर्यंत 11 धावसंख्या धावफलकावरती अंकित केल्या. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन असणार आहे, कारण की 4 षटकांसाठी आपण नेहमीच 4 गोलंदाजांना पाहतोय. आणि ह्या ठिकाणी देखील तशाच प्रकारची कामगिरी गोलंदाजांना करावी लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज केशव नेरुळकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. देवदास नेरुळकर यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण की मागील षटकाचा जर विचार केला तर 500 रुपयाचं पारितोषिक कमावलं होतं अंकुशनं. आणि यावेळेस केशव नेरुळकर या गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी असणार आहे. कारण की हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ते देविदास नेरुळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलंय. तर हॅट्रिक मिळवली तर निश्चित पारितोषिक कमावलं जाऊ शकते ह्या गोलंदाजाच्या करवी. फलंदाज या ठिकाणी मात्र उजव्या हाताचा फलंदाज सज्ज झाला स्ट्रायकरवरती. यावेळेस मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा जर विचार केला तर गती कमी आपण पाहतो. चेंडूमध्ये एक 5वा चेंडू फेकी केला होता गोलंदाज केशवनं. पहिला चेंडू मात्र बीट केलाय या फलंदाजाला. दुसरा चेंडू देखील त्याच प्रकारचा चेंडू. फलंदाजाचा जर विचार केला तर इव्हन फलंदाज आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा माणूस दाखवतो, मात्र त्याला आतापर्यंत यश लाभलं नाही. या 2 चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडू मात्र बीट झाला. हा चेंडू पुढे येऊन चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जज करतो या ठिकाणी मंगेश नेरुळकर. आपण पाहू शकता एक अनोख्या शैलीमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालाय. आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी, दुसरा गडी बाद होतोय. आणि ही दुसरी सफलता यावेळेस आयोजकांना मिळते. आयोजकांचा संघ आपण पाहतो, ज्या आयोजकांनी ह्या स्पर्धेसाठी अतिशय चांगली मेहनत दाखवली आणि त्यांची मेहनत मी म्हणेन फलरूपाला आली. आणि एक चांगली स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. मात्र ह्या ठिकाणी त्यांचा खेळ आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटतो आणि अतिशय चांगला खेळ अजून देखील त्यांच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. राईट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी केली जाते. फुल लेनचा वापर केला होता. या ठिकाणी चेंडू खेळून काढला तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मंगेश चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र यशस्वी झालाय पुन्हा एकदा फलंदाज. आणि या 2 धावेच्या मदतीने संघिक धावसंख्येचा जर विचार केला तर 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढील चेंडू, ह्यावेळेस मात्र चेंडू भिडकावलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो डीप विकेट सीमारेषे बाहेर. खणखणीत असा षटकार विजय. आणि दमदार षटकार दाखवला या फलंदाजानं. आणि धावसंख्येला मात्र वेगाने परिवर्तन करताना पाहतोय. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस जर धावसंख्या पाहिली तर 19 धावा. जर प्रति षटकाचा विचार केला तर
जर आपण पाहिलं तर 9.50 अशी सरासरी आतापर्यंत ह्या पोलीस कर्मचारी संघाने राखली. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी बोलूया स्वागत समारंभाकडे. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची रेलचेल आपण मंचावरती पाहू शकाल. निश्चित आलेल्या तमाम मान्यवरांचं अतिथी स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आणि या ठिकाणी आपण बोलूया स्वागत समारंभाकडे. हॅलो. तर साहेब बोलूया आपण मंचावरती. तिथे आज या स्पर्धेला नक्कीच ज्यांनी वेळ दिला आहे त्या सर्व मान्यवरांचा आपण सत्कार समारंभ करूया. तत्पूर्वी मी वासुदेव पाटील यांना विनंती करतोय की आजचे प्रमुख अतिथी ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली ते आदरणीय पेंदर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ बाबूराव भोईर साहेबांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. वासुदेव पाटील यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय संतोष शेठ बाबूराव भोईर यांच्या इथे सन्मान केला जातोय. अरे थोडा जवळ हो ना, कारण तर मी संतोष नेरुळकर यांना विनंती करतोय की आदरणीय महेश आंग्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. संतोष नेरुळकर यांच्या हस्ते महेश आंग्रे यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. याच दरम्यान मी आदरणीय भास्कर पाटील यांना विनंती करतोय की सोपान नेरुळकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. तसेच प्रदीप भोईर यांना विनंती करतोय की बाबूराव शेठ भोईर कोपरा श्रीकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आपण सन्मान करायचा आहे. प्रदीप शेठ भोईर यांना विनंती असेल की बाबूराव शेठ भोईर कोपरा यांचा सन्मान श्रीकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय बाबूराव शेठ भोईर यांचा सन्मान होत आहे. तसेच मी हरचंद्र नेरुळकर यांना विनंती करतोय की राम पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे. हरचंद्र नेरुळकर, श्रीराम पवार यांचा सन्मान. तसेच सोपान नेरुळकर यांना विनंती असेल की रघुवीर पवार कोपरा यांचा पण सन्मान करायचा आहे. त्याच दरम्यान संजय पाटील यांना विनंती असेल की संतोष ठाकूर यांचा पण सन्मान करायचा आहे. संतोष ठाकूर यांचा सन्मान संजय पाटील यांना विनंती असेल. त्याच दरम्यान संतोष नेरुळकर यांना विनंती असेल की तळोजा पोलीस स्टेशनचे ASI आदरणीय चव्हाण के साहेब यांचा सन्मान आपण करायचा आहे. संतोष नेरुळकर यांना विनंती असेल की तळोजा पोलीस स्टेशनचे ASI आदरणीय चव्हाण के साहेब यांचा सन्मान मंचावरती करायचा आहे. तसेच विष्णू नेरुळकर यांना विनंती असेल की आपण अनंता भोईर यांचा सन्मान करायचा आहे. विष्णू नेरुळकर यांना विनंती असेल की अनंता भोईर यांचा सन्मान करायचा आहे. तसेच संजय पाटील यांना विनंती असेल की हरचंद्र नेरुळकर यांचा आपण सन्मान करा. संजय पाटील आणि हरचंद्र नेरुळकर यांचा सन्मान करायचा आहे. आणि भास्कर पाटील यांना विनंती असेल की विजय आंग्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. तर धन्यवाद. सर्व आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान या आयोजकांच्या वतीने केला गेलाय. तत्पूर्वी पुन्हा एकदा बोलूया कॉमेडी डिपार्टमेंटकडे. साई. धन्यवाद. आलेल्या तमाम मान्यवरांचं मी पुनश्च सहर्ष स्वागत करतो ह्या पेंदरच्या क्रीडा नगरीमध्ये. तर 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या संख्येनंतर धावसंख्या तबलकावरती आपण पाहतोय ती 29 धावा. अतिशय चांगली फलंदाजी मिळवण्याने ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवली. अगदी ज्याप्रमाणे आपण
मागील सामन्याचा विचार केला तर जशी फलंदाजी उसटणे संघाने दाखवली तशीच काही फलंदाजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस मात्र डीप कव्हरच्या सीमारेषेबाहेर चेंडूला धाडलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाद चौकार आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र समाचार घेतलाय गोलंदाज जीवन भोईर या गोलंदाजचा समाचार घेतलाय. एक खणखणीत असा चौकार दाखवलाय फलंदाजानं. अतिशय चांगली फटकेबाजी जर ह्या सत्राचा विचार केला तर 3 षटकार आपण पाहिले ह्या सत्रामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. हा चेंडू ह्यावेळेस मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू येतोय तो लॉंग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. अंकुश नेरुळकर आपण पाहतोय ह्यावेळेस क्षेत्ररक्षण करताना फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावपळकावरती 34 धावा. अंतिम षटकाचा खेळ आपण मार्गस्थ पाहतोय. गोलंदाज मात्र जीवन भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक 4-5 पावलांचा रनअप. हा चेंडू स्टेप आउट केला होता तितक्याच सुंदरतेनं चेंडू खेळून काढला. तर ह्यावेळेस मात्र डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर कुटुंब असा षटकार विजय. सुंदर अशी फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी. कारण की पहिला चौकार आपण डीप कव्हरला पाहिला होता, त्यानंतर एक डीप मिड विकेटला खणखणीत असा षटकार पाहिला. चौफेर फटकेबाजी या फलंदाजांनी दाखवले. मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता फलंदाज. मात्र यष्टीरक्षण सुंदर केलं जातंय आणि फलंदाजाला मात्र बाद करण्याचा यशस्वी झालाय हा गोलंदाज. अंतिम षटक ज्या जीवन भोईरच्या खांद्यावरती सोपवलंय आणि जीवन भोईरनं मात्र 3 चेंडू तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र नंतर 4थ्या चेंडूवरती यष्टीचिकच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी मात्र बाद केलाय. आतापर्यंत जर फलंदाजांचा विचार केला तर 3 फलंदाज निमाणे आतापर्यंत बाद झालेत या पोलीस कर्मचारी संघाचे. सामन्याचा जर विचार केला तर एक शो मॅच म्हणून हा सामना आपण पाहतोय. कारण की बराचसा प्रेक्षक वर्ग आज या अंतिम दिवसासाठी आलाय. जसं आपण पाहतो अंतिम दिवस म्हटला की काळ्याचा दिवस असं म्हणतात. आमचे दशरथ पाटील नेहमी म्हणतात की शेवटचा दिवस म्हणजे की काळ्याचा दिवस आणि तो काळ्याचा दिवस आपण मैदानावरती पाहतोय आज. कारण की आज आपल्याला ह्या ठिकाणी निश्चित पाहायला भेटेल की कोणता संघ चॅम्पियन होईल. कारण की या स्पर्धेचा जर विचार केला तर तब्बल 36 संघांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी आज आपण मात्र सुपर 4मध्ये 4 संघांना पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज झालाय. अंतिम चेंडू असणारे षटकातील जीवन भोईर या गोलंदाजचा. हा चेंडू भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा पुढे सरसावलाय. मात्र एक सुंदर असा झेल. फलंदाज बाद झाला. या ठिकाणी 4था गडी बाद होतोय तो पोलीस कर्मचारी संघाचा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीत जर धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा उभारले आणि 42 धावसंख्येचं आव्हान असणारे ते आयोजकांच्या पुढे. मात्र तत्पूर्वी वलव्या अपकमिंग टुर्नामेंटचा जर विचार केला तर त्याप्रमाणे संदीप पाटील यांनी देखील माहिती दिली होती. तर आणखीन एक टुर्नामेंट ही श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहणार आहोत. गुरुवार दिनांक 16/2/2017 ते रविवार दिनांक 19/2/2017 म्हणजेच की ह्याच महिन्यात आपण 16 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारवेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा पाहणार आहोत. ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या ठिकाणी फ्रीज देण्यात येईल आणि आकर्षक अशा ट्रॉफ्या त्या पूर्ण शृंखलेसाठी असतील. तर अशा प्रकारची ही अपकमिंग टुर्नामेंट आपण पिसारव्याच्या मैदानावरती पाहू शकाल. तत्पूर्वी वलुया ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय ती विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आणि एकता सोसायटी पेंदर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपण ह्या मैदानावरती पाहतोय. अंतिम दिवस आजच्या ह्या स्पर्धेचा. 4 दिवस आपण पाहिले. अनेक संघांचा खेळ या मैदानावरती पाहिला आणि त्यापैकी ह्या स्पर्धेत काही घडलेल्या घडामोडी जर आपण विचार केला तर त्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा हॅट्रिक, षटकार, चौकार किंवा फलंदाज किंवा गोलंदाजांच्या माध्यमातून आपण ह्या खेळपट्टीवरती अनेक हॅट्रिक पाहिल्या. त्यामध्ये षटकारांची पहिली हॅट्रिक ठोकली होती हरीश माळी फलंदाज सावळ्याचा, ज्यानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर वितुंडाचा स्वप्नील कांबळे यानं देखील ती किमया केली होती. त्यानंतर सूरज पाटील यानं देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर अभिजित ठाकूर ज्यानं 3 चेंडूवरती 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर विक्रम पाटील तो पेंदर संघाचा VRCC पेंदर संघाचा गोलंदाज ज्यानं अनोखी हॅट्रिक ह्या मैदानावरती नोंदवली होती. सलग 4 चेंडूमध्ये 4 त्रिफल अचीव केले होते.
त्यानंतर रवी काटे ज्याने एकमेव अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावलं होतं, त्यानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील ठोकले होते. त्यानंतर विश्वास पाटील बाबू, ज्याला निकनेम या नावाने संबोधतात तो पेंदरचा, त्यानं देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. आणि एकीकडे विश्वजित ठाकूर त्यानं सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकले होते. तर एकीकडे कालच्या दिवसामध्ये आपण चांबार्ली संघाच्या अमित मुंडे याला पाहिलं, ज्यानं 3 चेंडूत 3 चौकार. तर आजच्या दिवसामध्ये आपण संगम राजेला देखील या मैदानावरती पाहिलं, 3 चेंडूवरती 3 चौकार मारताना. अशा प्रकारची काहीशी कामगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये. जर उच्चांक पाहिला तर निकलास संघाने ह्या स्पर्धेमध्ये उच्चांक नोंदवला होता तब्बल 74 धावसंख्येचा. आणि जर निच्चांक पाहिला या स्पर्धेतील तर तो देखील निकलास संघाचाच आपण पाहतो, तो केवळ 20 धावसंख्येचा. अशा प्रकारची ही पूर्ण स्पर्धेची मी म्हणेन घडलेली घडामोड. आणि जर विचार केला सुपर 4चा तर कालच्या दिवसामध्ये नावडे संघानं सुपर 4मध्ये प्रवेश मिळवला आहे. आणि आजचा जर विचार केला तर आत्ताच झालेला जो सामना अतिशय प्रेक्षणीय सामना झाला. अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि VRCC उसाट्टे संघाने सामना जिंकला आणि सुपर 4मध्ये प्रवेश मिळवला आहे. आणि त्यानंतर मात्र अजूनही 2 सामने सुपर 8चे सामने आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये गावदेवी पेंदर विपक्ष देवांश 11 चिंचपाडा असा सामना. आणि त्यानंतर मात्र सावलेश्वर सावले आणि जय संतोषी माता 11 आपण सामना पाहू शकाल तो भजवळ. अशा प्रकारचे सामने आज अजून आपण पाहणार आहोत. मात्र चालू सामना सुटतात आपण पाहतोय एक शोमॅच सामना. आयोजकांपुढे 42 धावसंख्येचं लक्ष आहे, तर लक्ष कशा रीतीने पूर्ण करेल हा आयोजकांचा संघ. तर रुपेश नेरुलकर यांच्याकडनं प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये, प्रति षटकारासाठी 500 रुपये रुपेश नेरुलकर यांच्याकडनं. तर सामना सुरू होईल, या ऐकूया आमचा सिद्धिकरवल्याचा बुलंद आवाज योगेश मळवी यांना. थँक्यू सो मच साई पाटील. तर आपण पाहतो सामना सुरू होतोय मैदानी होतील अतिशय मोठा सामना. तर आपण पाहतो या ठिकाणी 42 धावेचा अपवाद असताना या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी स्वर येतोय. आपण पाहतो आयोजक विपक्ष पोलीस निरीक्षक असा सामना. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पहिला फलंदाज बाद. या ठिकाणी आयोजकांना लागलेला पहिला धक्का. भरपूर आली या सामन्यासाठी, कारण की शोमॅच सामना पाहतोय. मात्र आयोजक खेळताना आपण पाहतो त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सन्माननीय देवदास नेरुलकर यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आयोजक खेळतात जे बऱ्याच दिवसात मी म्हणेन या खेळपट्टीवरती खेळ दाखवतात, त्यांना हॅट्रिक पूर्ण करणं हे कठीण काम आहे. तर प्रति षटकारासाठी किंवा चौकारासाठी पारितोषिक आलं तर मी म्हणेन ते रास्त असेल, कारण की चौकार षटकार मारू शकतात हे फलंदाज. मात्र सलग 3 षटकार किंवा चौकार ठोकणं हे कठीण काम असणार आहे त्यांच्यासाठी. होतो योगेश. नक्कीच आपण पाहतो मोठा पाणी सामना चेंडू हवेमध्ये मात्र झेल या ठिकाणी बाद होतात. पुन्हा एकदा अतिशय चांगला झेल साई आपण पाहतो. अतिशय प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सर्व माणसाचा परिपक्व आणि आमच्या साहेबांचा सर्व अतिशय चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतो आयोजकांना दुसरा धक्का. आयोजक मात्र खराब कामगिरी करतात. अजून एक मोठा फटका. यावेळेस चेंडू पिटकून देतो. चेंडू स्थित ऑन दी लॉंग ऑन. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावडकावरती या ठिकाणी 2 धावा आतापर्यंत धावडकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू नेरुलकर याच्यासाठी पारितोषिक आलंय. देवदास नेरुलकर यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. होतो योगेश. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आयोजकांना अजून एक धक्का. फलंदाज बाद. आयोजक मात्र खराब क्रिकेट दाखवते मैदानामध्ये. एका बाजूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्या प्रकारे कायद्याच्या नियमामध्ये जसे गुंतवतात त्या प्रकारे साई या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद झाला असता मात्र या ठिकाणी जेल सुटलाय. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अतिशय चांगला क्रिकेट दाखवलाय साहेबांनी. आता आपण पाहतो साई ज्या प्रकारे त्यांच्या हातामध्ये कायदा जेव्हा असतो तेव्हा मात्र
प्रत्येकाची फाटते मात्र त्या इकडे आयोजकांची आपण पाहतो या ठिकाणी साहेब अतिशय चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्रिकेट दाखवलात. तिथं विश्वास पाटील यांच्याकडनं षटकारासाठी बाबू ज्यांच्याकडनं षटकारासाठी पारितोषिक आलं 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज प्रज्योतसाठी आलंय पारितोषिक. नक्कीच आपण पाहतो अतिशय चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस दाखवली. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट आहे असं म्हटलं जातं. सराव आपण माणसाला परिपक्व बनवतात. फक्त 4 धाबा 38 धाबीची गरज आपण पाहतो येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. चला पंच हे साहेबांना विनंती करायला या ठिकाणी पोलीस निरीक्षक या ठिकाणी संगणक असेल त्यांना विनंती करायला आपण जास्त विलंब घेऊ नका कारण वेळ फार कमी आपल्याकडे आहे. या ठिकाणी आपण बघतो जबरदस्त सामना रंगतोय मैदानामध्ये. पोलीस निरीक्षक विपक्ष सामना रंगतोय मैदानामध्ये. आयोजक असा बिग फाईट सामना मैदानामध्ये आहे. तर ज्या प्रकारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संघाला प्रथम फलंदाजी करताना 41 धाबा डोक्या तर्फेच्या अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानामध्ये. आता गरज 42 धाब्याची अशा परिस्थितीला आपण पाहतोय. खराब परिस्थिती दाखवली कारण आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज अद्याप मैदानामध्ये फलंदाज मंगेश आणि प्रज्योत आणि आपण बघतो मंगेश असे 2 फलंदाज मैदानामध्ये. मात्र 42 धाबीचं पाठलाग करताना कुठे गव्हर्नर थोडंसं खराब परफॉर्मन्स दाखवला. त्यावेळेस आता पुन्हा त्याच्या धाब्यामध्ये तोपर्यंत एकच धाव डबलचा प्रयत्न या बाहेर आवाज येतो. मात्र नक्कीच आपण पाहतो 2 आतापर्यंत धाबा झाले. धाबड कबड्डी केवळ 5 गरज जाते आपण पाहिलं तर 37 धाबेची. पुढचा नेक्स्ट मॅच आपण पाहतो मैदानामध्ये असणारा बिग फाईट सामना चिंचपाडा विपक्ष पेंदर गावदेवी पेंदर विपक्ष चिंचपाडा असा बिग फाईट सामना आमच्या प्रेक्षकांना एन्जॉय करायला भेटणार आहे. आता हा सामना आपण पाहतो वेगवेगळे अतिशय चांगला. एका बाजूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक अशी लढत खऱ्या अर्थाने आपल्या पाहायला भेटतो मैदानामध्ये. मात्र आयोजक थोडे खराब पर्यंत दाखवतात तर आतापर्यंत त्यांच्याकडं एकी चौकार एकी षटकार पाहायला भेटत नाही यार. नक्कीच आपण पाहतोय ठिकाणी आयोजकांकडं त्या ठिकाणी कल्पेश आयोजकांकडं एकी चौकार एकी षटकार पाहायला भेटत नाही यार. याचा अर्थ आयोजक थोडे घाबरलेत मैदानामध्ये. मात्र या ठिकाणी त्यांना कायदा लागू होणार नाही यार. आपण मोठी फटकेबाजी दाखवा तर आपल्यामध्ये जी ताकद आहे ती तुम्ही या मैदानामध्ये दाखवा आणि साहेबांना जे दिसू दे आपल्यामध्ये किती ताकद आहे. नक्की ज्या ठिकाणी बघतो 42 धावा आहेत मैदानामध्ये. एन्जॉय सामना. हा जबरदस्त फटका यावेळेस मात्र जज केला. झेल मिळणार नाही यार कारण क्रिकेट इतकं सहजतेने खेळलं जाणारं क्रिकेट नाहीये. मात्र या ठिकाणी 2 धावा लागतात. मंगेश नेरुरकर प्रज्योतने 1 धाव काढली. आपण पाहतो 2 धावा काढल्यात. स्टॅकडावरती प्रज्योत दुसऱ्याकडे मंगेश नेरुरकर असे 2 फलंदाज आहेत. अप्रतिम गोलंदाजी. कल्पेश आपण पाहिलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना पुढच्या वर्षी आपण 8 संघामध्ये एंट्री दिली पाहिजे. तर तेवढं चांगलं क्रिकेट त्याने दाखवले. लो हाफमध्ये आपण पुढच्या वर्षी त्यांना एंट्री देऊ कारण त्या प्रकारे क्रिकेट दाखवलं त्याने. ज्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी आपण पाहतो क्षेत्ररक्षण पाहतोय. नक्कीच यावेळेस मात्र बॅटची कडा टॉप एज नॉनस्टॉप स्मारकाच्या बाद चौकार. या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 2 समाप्त होतो आणि धावपैकी धावा लागले 12. आता गरज आहे 30 धावेची. येणारे चेंडू 12 आणि 15 धावेची गरज प्रत्येक षटकामध्ये. चला साहेबांना विनंती असेल आपण विलंब लावू नका तर आपल्याकडे बिल फार कमी आहे त्यामुळे आपण वेळेला महत्त्व देऊया. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आमचे विश्वास पाटील 12 खेळाडू आहेत.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सामना सुरू होण्याच्या अगोदर बक्षिसारक पेंडू संघासाठी नक्कीच आपण नाता शल्य पाटील यांच्याकडे प्रत्येक षटक करायला या ठिकाणी एकनाथ शालिक पाटील यांच्याकडनं जो सामना GCC म्हणजे गावठी पेंडू संघासाठी बक्षीस आहे. नक्कीच मी सांगितलं की सामना सुरू होण्याच्या अगोदर बक्षीस या ठिकाणी येतात. मात्र आपण पाहतो हा सामना एन्जॉय करतात आमचे प्रेक्षक. प्रत्येक षटकाला 100 रुपये जो गावठी पेंडू संघाला सामना एन्जॉय करतात प्रेक्षक. तर आपण पाहतो की साहेबांना आतापर्यंत मजबूती निर्माण करणे अतिशय चांगला क्रिकेट दाखवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संघटक बघा चांगला क्रिकेट मात्र ठिकाणी स्पेशल अतिरिक्त धाबा बाळतात. आपण कबड्डी धाबा होते त्या 13 आता गरज 29 धाबेची येणाऱ्या चेंडूमध्ये येणारी चेंडू आपण पाहतो ठिकाणी 11 आता व्हिडिओ पुन्हा बाईकचा इशारा येतो. आपण पाहतोय आता मात्र लाईन बरकटली आहे तिसऱ्या षटकामध्ये 28 धावेची अद्याप गरज. गोलंदाज तिसरं षटक मार्गस्थ पुन्हा या ठिकाणी बाईकचा इशारा येतो. चला साहेब आपण जास्त विलंब घेऊ नका कारण अद्याप सामना आपल्याला पार केलं पाहिजे. रात्र पार होणार आहे. आज मेगा फेस्टिवल आहे. मेगा फेस्टिवलमध्ये मोठमोठे संघ आहेत. आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये GCC या ठिकाणी आपण पाहतो BRCC उसाटे संघ ज्यानं सामना जिंकला आहे आणि कापरमध्ये त्यानं जागा नोंदवली आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतो आहे गावठी धावपळीमध्ये आतापर्यंत 17 गरज होती अद्याप 25 धावेची गरज येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारी 10 चेंडू आणि 25 धाबा आपण पाहतो. आयोजकांना धावांची गरज आहे. आता आयोजक आतापर्यंत चांगला क्रिकेट दाखवत नाही आहेत मैदानावरती. एकवीस धावेची अद्याप गरज येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. बिग फाईट सामना एका बाजूला आयोजक एका बाजूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मैदानावरती आहेत. तर आपण पाहतोय ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत मित्रांनो. तर आज ते जागतात राहतील त्यामुळे आपण शांत झोपतोय. त्यांच्यामुळे आपलं सुरक्षित आहोत. त्यांचा सामना आपण एन्जॉय करतात. तर याचा प्रतिसाद दिला पाहिजे. आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण त्यांना या सामन्यासाठी प्रतिसाद द्या कारण नेहमीच आपल्यासाठी धावून येणार आहेत आणि आपल्यासाठीच ते सुरक्षा आपली सुरक्षा त्यांच्या हातामध्ये असते. आणि बेस मात्र आपण पाहतो चेंडूला भिडकावून देतात. सात चेंडू 20 धावेची गरज आहे. धाबाची गरज आता येणाऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. धाबा जरी देखील धाबा कबड्डीची धाबा लागल्यात 21. 7 चेंडू 21 धावेची गरज. 7 चेंडू 21 धावेची गरज आपण पाहतोय. जसं की तरी 22 म्हणजे 20 धावेची गरज अंतिम षटकामध्ये आयोजक थोड्या बॅकफुट होती आहेत. चला या ठिकाणी शेवटचा षटक असताना या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब विनंती असेल की आपण जास्त विलंब घेऊ नका कारण याच्यानंतर बिग फाईट सामना मैदानावरती असणार आहे.
आपण दिसतं आपण जास्त विलंब घेऊ नका. चला या ठिकाणी पुन्हा विनंती असते आपण जास्त विलंब करू नका. विश्वास पाटील अन्यथा आम्ही तुम्हाला पॅरलाइज करू. मात्र विष्णू मोठा फटका, चेंडू सीमा पार होतोय. 6 धावा. यावेळेस मध्ये गरज आहे धाबांची. या ठिकाणी पंचांचा इशारा नोबोलचा येतोय. धाबा झाले दाबड कबड्डी. आता गरज आहे ती फक्त 13 धाबेची. यावेळेस होतं पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त हिट, मात्र झेल सुटतोय. चेंडू सीमा 5 चौकार. आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय डॉक्टर संतोष जगे साहेबांकडे येतात. त्याचं स्वागत करण्यासाठी मी वासुदेव पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास सन्माननीय डॉक्टर संतोष जगे यांचं स्वागत करावं. या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय. सामना पुन्हा एकदा आयोजकांच्या बाजूला झुकताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. सामना पूर्णपणे विश्वास पाटील आपल्या बाजूला आलाय. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत समारंभ होते आमच्या त्यांच्यामध्ये. सन्माननीय डॉक्टर संतोष जगे साहेबांचं स्वागत झालं आणि या ठिकाणी सन्माननीय संदीप मात्रे भागवतचे भिवंडी भागवतच्या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी दत्तात्रय भोईर यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. दत्तात्रय भोईर आपल्या विनंती असेल की आपण आपल्या शुभास संदीप मात्रे यांचं आपण स्वागत करावं. मात्र सिंगल, एकच धाव, 1 धावेची गरज. सामना आयोजकांना जिंकला वाटतं. तर शेवटच्या षटकामध्ये 20 धावेची गरज होती आणि साहेबांना ते काम जमलं नाही. जे काम त्यांना चांगलं जमतं ते काम मात्र या ठिकाणी जमलं नाही. आणि या ठिकाणी आयोजकांना सामना तत्पूर्वी योगेश तर या दरम्यान सन्माननीय नरेश माधू साहेब ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या अतिथी कक्षामध्ये. मी भगवान भोईर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास सन्माननीय नरेश माते यांचं आपण स्वागत करावं. भगवान भोईर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. तसेच मंचावरती उपस्थित डॉक्टर जगे, संतोष जगे यांच्याकडून या मंडळाला तब्बल 5,000 रुपयाची देणगी देण्यात आली. मी डॉक्टर संतोष जगे साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो. अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. आयोजकांनी तो सामना शेवटच्या षटकामध्ये जिंकला. परंतु याच्या पुढचा होणारा सामना एक जबरदस्त देवांश चिंचपाडा आणि गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर या 2 संघादरम्यान सुरू होतोय. इथे पोलीस कर्मचाऱ्यांचे मला वाटतं मोबाईल आमच्या समोर कक्षामध्ये जमा आहेत. तर ते घेऊन जायचंय. आमचे पोलीस कर्मचारी यांचे मोबाईल मला वाटतं तिथे जमा आहेत. तर त्यांनी ते घेऊन जायचे. माफ करा, त्यांचे नाही आहेत, मला वाटतं आयोजकांचे आहेत काही. हॅलो
पुन्हा एकदा श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंधर ह्या पेंधरच्या नगरीवरती आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरती विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचं मी श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंधर व एकता सोसायटी पेंधर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय सरळ मैदानामध्ये एक जबरदस्त सामना सुपर 8चा हा सामना तो मात्र गावदेवी पेंधर आणि देवांश 11 चिंचपाडा या दोन संघादरम्यान. तसेच मी माफा पाटील वावांजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पैसे